शिवसेनेचे आमदार संजय गायकवाड यांच्यासह इतरांवरती गुन्हा दाखल झालाय। राजूर इथली शेतजमीन बळकावल्याचा आरोप आमदार गायकवाड यांच्यावर आहे। शेतजमीन बळकावून त्यावरती आलिशान फार्म हाऊस बांधल्याचा आरोप गायकवाड यांच्यावरती करण्यात आलाय। पोलीस कारवाई करत नसल्यामुळे उच्च न्यायालयामध्ये हे प्रकरण दाखल करण्यात आलं होतं। नागपूरच्या रीता उपाध्याय यांनी या संदर्भात तक्रार नोंदवलेली होती। संजय महाजन अधिक माहिती देतात। संजय, काय आहे सगळं प्रकरण? नक्कीच याबाबत खरं तर 3 ते 4 वर्षापासून हे प्रकरण सुरू आहे। नागपूर येथील रीता उपाध्याय यांची बुलढाणा नजीक राजूर येथील एक शेतजमीन आहे। या शेतजमीनीवर अनधिकृतपणे आमदार संजय गायकवाड यांनी कब्जा केल्याचा आरोप या महिलेने केला आणि या संदर्भात अनेकदा या महिलेने तक्रारही केल्या होत्या, परंतु पोलिसांनी काही कारवाई न केल्यामुळे सदर महिलेने नागपूर येथील उच्च न्यायालयात धाव घेतली आणि याबाबत तक्रार केली। त्यानुसार बोराखेडी पोलिसांनी संजय गायकवाड आणि इतरांवर हे गुन्हे दाखल केलेले आहेत। खरं तर ही 17 तारखेलाच न्यायालयाने हे आदेश पारित केले होते, परंतु पोलिसांनी 10 दिवस उशिराने म्हणजे 28 तारखेच्या रात्री हे गुन्हे दाखल झालेले आहेत। आता पुढील कारवाई काय करत आहेत बोराखेडी पोलीस याबाबत तपास करत आहेत ते आमदार। धन्यवाद संजय या माहितीबद्दल। तर शिवसेनेचे आमदार संजय गायकवाड यांच्यासह इतरांवरती गुन्हा दाखल झालाय। आमदार गायकवाडांनी शेती बळकावल्याचा आरोप नागपूरमधल्या एका महिलेनं केलेला होता। आमदार गायकवाड यांचे चिरंजीव मृत्युंजय गायकवाड, सोमनाथ चौबे, दीपाली चौबे आणि ज्ञानेश्वर वाघ यांच्यावरती सुद्धा गुन्हा दाखल होतोय। मोताळा इथल्या दिवाणी आणि फौजदारी न्यायालयानं गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले होते। शेती बळकावून त्या शेतावरती आमदार गायकवाड यांनी आलिशान फार्म हाऊस बांधल्याचा हा आरोप आहे। मेरे बुल्ढाना के मोताड़ा के राजूर गांव में गट नंबर 62 की 1.5 एकड़ जमीन पर बुल्ढाना के एमएलए संजय गायकवाड़, दीपाली चौबे व अन्य द्वारा जबरन कब्जा कर उस पर अवैध निर्माण कार्य किया गया एवं मुरुम की चोरी की, जिसे नवीनीकरण का नाम देते हुए मिट्टी की परत डाल दी गई। इसके खिलाफ मैंने हाईकोर्ट में केस दाखिल किया। हाईकोर्ट के ऑर्डर के बाद मैंने मोताला के कोर्ट में 156A के तहत केस किया, जिसके अंतर्गत मामले की संपूर्ण सुनवाई एवं दस्तावेजों को देखने के बाद माननीय मजिस्ट्रेट ने 17 फरवरी 2024 को एमएलए संजय गायकवाड़ व अन्य के खिलाफ गुन्हा दाखिल करने का आदेश पारित किया है। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।